काय चाललंय महाराष्ट्रात? नीटच्या पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्रात, टीईटीच्या पेपर फुट, आता टीईटीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात फुटला। एकीकडे पोलीस भरतीचा पेपर ऑनलाईन तो सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये गोंधळ झाला आणि तो पेपर फुटल्याची माहिती आहे। मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय, टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे। नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही। हे दिवस रात्र मेहनत करून ही सगळी पोरं मेहनत करून एक्झाम देतात आणि ते पेपर लीक होतात, त्यावेळेस त्यांचं भविष्य अंधकारमय होतं। साधी कल्पना जर येत नसेल तर राज्यकर्त्यांवर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? हा खरा प्रश्न इथे निर्माण होतो आहे। या ठिकाणी कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होईल, पण हे वारंवार घडणारे प्रश्न जे काही समस्या आहेत याचं निराकरण, याचं परमनंट सोल्युशन सरकार कधी काढणार आहे? यावर कायमचा बंदोबस्त सरकार कधी करणार आहे? हा खरा प्रश्न या निमित्तानं होतोय। थोडी तरी सरकारला लाज वाटत असेल तर पुन्हा असले प्रकार होणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे।